हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या छानशा व्हिडिओमध्ये. तर हा व्हिडिओ ना मी माहेरी जात आहे आणि तेव्हा मी हे शूट घेतलेलं आहे. तर हे लोकेशन तुम्हाला दिसते तर हे लोकेशन तुम्हाला जे दिसतंय ना, तर ते आहे राजमाता जिजाऊ आईसाहेब यांचं माहेरचं लोकेशन म्हणजे सिंदखेड राजा तिथलं हे लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता आणि खरं सांगायचं झालं तर मी देखील सिंदखेडचीच आहे बरं का. माझं माहेर हे देखील सिंदखेडचंच आहे. पण माझे आई-वडील तिथे राहत नाही. आता त्यामागे भरपूर काही कारणं आहेत. तर तिथे ना तिकडनं आतमध्ये एक छोटंसं गाव आहे थोड्या अंतरावर. तिथे ते राहतात. आता त्या गावाचं नाव मी एखाद्या वेळेस दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगेन. स्पेशली त्याच्यासाठी वेगळा व्हिडिओ बनवेल. तर इथे तुम्ही बघू शकता मी आता सिंदखेड राजा इथे आलेली आहे आणि हे छान असं इथलं लोकेशन तुम्हाला दाखवत आहे. किती छान तुम्ही बघू शकता पूर्ण असं निसर्गरम्य वातावरण इथे आहे आणि इथे इथे ना राजमाता जिजाऊ आईसाहेब यांची देखील मूर्ती खूप मोठ्या प्रमाणात इथे उभारलेली आहे. म्हणजे खूप उंच आहे, मोठी आहे मूर्ती ती आणि याचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवर आलेला आहे. पण आता तो कदाचित जुना म्हणजे आता 1 वर्ष अगोदरचा आहे. कारण तेव्हा तो व्हिडिओ मी पोस्ट केला होता. आता तुम्ही बघू शकता किती छान इथे वातावरण आहे आणि इथे ना जत्रा देखील भरते बरं का. तर आता ते लोकेशन संपलेलं आहे आणि मी शूट आता हा माझ्या गावाकडचा घेतलेला आहे. म्हणजेच मी आता जिथे माझे आई-वडील राहतात तिथलं शूट आहे हे. तर आता पोहोचले मी जवळ-जवळ घरी आलेलीच आहे आणि तुम्हाला मी बऱ्याचशा व्हिडिओमध्ये सांगते, की माझे आई-वडील हे शेतात राहतात. आता त्यांना शेतातच राहायला आवडते बघा. अशा कोंबड्या सांभाळतात, त्यानंतर गायी असतात, बकऱ्या असतात. सगळ्यांचं गावामध्ये नाही जमत. त्यामुळे ज्या तर अशा मोकळ्या वातावरणात त्यांना आवडतं. म्हणजे सगळ्याची सोय लागते. आता हे समोर शेती आहे आणि हे घर आहे. तर आता इथे आम्ही पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आणि आता ना इथे सगळं वातावरण तुम्हाला दिसतंय कसं आहे. पण बरं झालं बरं का, आम्ही पटकन घरी आलो. तुम्ही बघू शकता पाऊस सुरू झालेला आहे. अचानक मध्येच वातावरण बदललेलं होतं. त्यामुळे आम्हाला घरी यायची खूप घाई होती आणि तुम्ही बघितलं असेल व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ तुम्हाला थांबून काही मी दाखवलेलं नाही. अगदी फास्टमध्येच व्हिडिओ आपला तुम्हाला बघायला मिळालेला आहे. तर ही आहे छोटीशी आपली गाय. आता ही गायचा गोठा तुम्हाला दाखवला थोड्या अंतरावर. इथे आहे चूल. तर आता येऊन आम्हाला बराचसा वेळ झालाय आणि हे आहे संध्याकाळचं शूट. तर संध्याकाळचं म्हणजे रात्रीचं नाही म्हणता येणार कारण पाऊस सुरू होता आणि त्यामुळे जे आहे तर गावी स्वयंपाक हा लवकरच करतात आणि लवकरच स्वयंपाकाला लागलेले आहेत. तर इथे खास माझ्या आवडीचा बेत आहे. म्हणजेच मला ना पुरी भाजीचा बेत खूप आवडतो आणि तसंच काही माझ्या आवडीचं इथे छान अशा पुरी भाजीचाच बेत चालू आहे. तर पुऱ्या तुम्हाला त्रिकोणी दिसतायत. तर एक-एक पुरी लाटायला भरपूर वेळ जातो आणि त्यामुळे जे आहे तर इथे जे आहे ना तर असं पोळी लाटून त्याला कट करून त्या पुऱ्या तळल्या जातात. तुम्ही बघितलंच इथे कोंबड्याने देखील बाग दिलेला आहे. तर हा बाग जो आहे तर सायंकाळचा आहे, संध्याकाळचा नाही बरं का. कारण स्वयंपाक हा थोडा लवकरच केलेला आहे. त्यामुळे कोंबड्याचा देखील बाग देताना तुम्हाला इथे बघायला मिळालेला आहे. तर असं म्हणायचे जुने लोकं, की जेव्हा घड्याळी म्हणजे कसं आहे, की कोंबडा जो आहे तो वेळेवर बाग देतो आणि त्याच्या बागानुसारच ते अंदाजा लावायचे, की आता किती वाजले असेल. हे बघा हे आता पाणी कसं पावसाचं पाणी जे आहे तर पत्रातून वाहतं ते एका साईडला